रामकृष्ण हरी सर्वांना. माऊलीची पूजा सेवेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र पितेनादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माधवचे सगळे ज्ञानेश्वरांशी. आपल्या 11 श्लोक वाचून झाले होते 12व्या अध्यायातील. याच्या आधी आता तिथून पुढचे श्लोक वाचूया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज ज्ञानाद ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्मफलत्याग गस्ता गच्छातिरंतरम. अभ्यासाहून निगन फलता मग ज्ञान ज्ञानापासून ध्यान विषयी मग कर्मफल त्यागो तो ध्यानापासून सांगो त्यागाहून भोगो शांती सुखाचा. ऐसिया या वाटा ह्याची पणी पेना सोबटा शांतीचा माठेवटा ठाकीला देणे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र हा करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषात येण्याची काही आपपरो नाही. चैतन्य जैसा उत्तमा ते धरिजे अधम तरी अवेरिजे हे काहीसे नेनिजे वसुधा जेवी. कारायांचे देह चाळू रंका पैर तो गाळू हे नव मनोचे कृपाळू प्राणू पैगा. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेण्याचे का तयरू करू तोय जैसे तैसी आत्माची भूत मात्री एकपणे जया मैत्री कृपेचे धात्री आपण पाजो. आणि मी तू हे भाषणेने माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया. देवीचे क्षमे लागे पृथ्वीचे पवाडू अंगी संतोषा उत्सांगी जिधले घरा. संतुष्ट हा सततम योगी यदात्मा दृढ निश्चया मय्यपीत मनोबुद्धिर्यो मदभक्त समप्रिया. वर्षे विन सागरो जैसा जळे नित्य निर्भरो तैसा निरपचारो संतोषे जो. वाहुनी आपुली आन धरी जो अंतकरण निश्चयाचा साचपण जयाचे मी. जेव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाचा हृदय भुवनी विराजित. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई. आतु बाहेर योग निर्वाळले आहे चांगू तरी माझ्या अनुरागो सप्रेम जया. अर्जुना गा तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पडले. हे ना तो आवडे मजन जीवाचे निपाडे हे येत थोडे रूप करणे तरी पर्यंतांची कहाणी हे भुलीची भारणी येत वना बोलणी परी बोलय सरदा. म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा एरवी काय प्रेमा अनुवाद जैसा अनुवाद वसे. आता असो हे किरटी पै प्रियांची या गोष्टी दुनाथा वौठी आवडी गा त्याई बरी पायी प्रेमाळू समाधी होय हे गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणून गा पांडुसुदा तुझी प्रिय आणि तुझी श्रोता वरप्रियाची वार्ता प्रसंगी आली तरी आता बोलो भले या सुखा मिळलो. ऐसे मनद खेवो डोलो लागलो देऊ मग म्हणे जाण दया भक्तांचे लक्षण जया मी अंतकरण बैसो घालू. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयाः हर्षामर्ष भयद्वैगे मुक्तो यस च प्रियाः. तरी सिंधुचे माझे जळाचर भयनुपजे आणि जलचरीनु बघजे समुद्र जैसा. ते उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे अंगे नशीन लोको. किंबहुना पांडवा शरीर जसे अवयवा तैसा अनुभगे जीवा जीवपणे तो. जगची देह झाले म्हणून प्रिया प्रिय केले हर्षामर्ष ठेले दुजे नवीन. ऐस्वा द्वंद्व निर्मुक्त भयद्वेग रहितो याही वरू भक्तू माझ्या ठाई. तरी तयाचा गाम समूह काय सांगतो पर्याव हे असोचिव जाऊ माझोई निते. तो जो निजानंदे झाला परिणामो आयुष्य आला पूर्णते झाला वल्लभ जो. अनपेक्षा सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त समप्रियः. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाची चढावा जयाचे आसने. मोक्ष देऊनी उदार काशी ओळखीर परिवेचे शरीर तिये गावे. हेमवंतु दोष खाये परिजीविताची हानी होय तैसे सुचित्व नव्हे सज्जनांचे. सुचित्वे सुची गांग होय आणि पाप तापही जाई परी तेथे आहे बुडणे ऐका. खोलिये पारुणे निजे तरी भक्त ना बुडीचे रोखणाची लाहिजे न मरता मोक्ष. संतांचे अंग लगे पापा ते जिनने गंगे ते संत संगे सुचित्व कैसे.
म्हणून असो जय ऐसा सुचितवते कुवासा जेने लांघविले दिशा मनोमळा आतु बाहेरी चोखाळू सूर्य तैसा उजाळू आणि तत्वार्थींचा पाळव देखना जो व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसारवरती फिटा जो नैराश्य मिटला व्याधा हातून सुटला विहंग मुजैता तैसा असतत जो सुखे कोणी टवस न देखे नेनी जे गतायुष लज्जा जेली आणि कर्मारंभा लागे जया अहंकृती नाही आगी जैसा निरंजना आगी विझवली जाया तैसे उपशमुची भागा जैसे आले पैगा जो मोक्षची हा अंगा लिहिलाचे अर्जुना हा ठाओरी जो सोहम भाव सरोभरी वैदांच्या पळे निगो सरला ही भक्ती सुखा लागे आपण पेची दोही लागे वाटून या अंगी सैवैठे वाणी एरा नाम मिठेवी मग भजती ओज बरवे न भजतया दावी योगी आजो तयासे आम्ही व्यसन आमुसे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळेल ते त्या लागी मज रूपायने त्या चिन मज येथे असणे त्या लोलकी जय जिवे प्राणी ऐसा पडिये येऊन हर्षात न द्वेष्टी शोचती न का लक्षती शुभाशुभ परित्यागी भक्ती मान्य समप्रिया जो आत्मलाभा सारिका गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषयके हरिखे जेना आपणेची विश्व झाला तरी भेदभावे सहजिती गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा पै आपुले देसाचे ते कल्पांते न वचे हे जाणून गताचे न सोचिजो आणि जया परवते काही नाही ते आपण भेची आपुल्या ठाई झाला या लागी जो काही आकांक्षेना गोखटे का गोमटे हे काहीचे तया हे नाही फुलत बा हे काहीची तया गोमटे रात्री दिवस न खटे सूर्याचे जेणे आपल्याला जायचे खाली ऐसा बोधीचे केवळ जो होणे निष्कळू त्याही वरी भजन शोळ माझ्या ठाई तरी ऐसा ऐसे दुसरे आम्ही पडीन ते सोयरे नाही गा साचो गारे तुझे आना समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जिता करता जयांच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाळू का घरीची अवजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेचे का पांडवा दीपू जैसा जो खांडाव्या खावी घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकेची सावली वृक्ष दे ऐसा जैसा नातरी क्षदंडू काळतिया गोडू गाळतिया कडू मोहोची जेवी हरिमित्री तैसा अर्जुन जाया भाव ऐसा मानप्रमाणी सरिसा होतु जाया तीही ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पांडुसुता ऐसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थ जो मालधेयु चंद्रिका सरिसे राया रंका तैसा जे सकळिका भूता समूह आघव्या जागा एक सेव्य जैसे उदक तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षती जो सहबाह्य संगू सांडून या लागू एकाकी असो अंगू अंगी सुना आपल्या किती 206 ओव्या वाचून झाल्या आहेत आता थोड्या वेळ तुला मी खाली जाऊन चॉकलेट देणार जरूर उठणार नाही हम ना हे झोपू नको आपल्याला खाली जायचंय मी जाणार आहे खाली अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक बरा आहे आणि कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे अर्जुना मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्त्वाचे आहे मग कर्मफल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा बोध म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे अर्जुना अशा या वाटेने व याच मुकामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला सर्व भूतांची ठिकाणी द्वेष न हे आशय ना आशुर नाव सांगू सर्व भूतांची ठिकाणी द्वेष न करणारा मैत्रीने वागणारा आणि तसाच कृपायुक्त मी माझे पण राहील सुख व दुःख समान मानणारा क्षमाशील
सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कुठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपले व परकेपणा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही, तेव्हा अर्जुना राजाच्या देहाची हालचाल करावी, दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाही. गायीचे तहान भागवा आणि वाघाला विष होऊन चालू असे हे करणे पाण्याला जसे ठाऊकच नसते, त्याप्रमाणे ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणीमात्रांची ज्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो, आणखी मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असं ते काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदुःखांची जाणीव नसते, त्याप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे, संतोष ज्याच्यामुळे वाढत आहे, सर्वदा संतुष्ट योगी नियतचित्त माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे, सर्वदा संतुष्ट योगी नियतचित्त माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे, असा माझ्या ठिकाणी ज्याचे मन व बुद्धी अर्पण केली आहे, असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो, तसा जो कोणत्याही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहमी पूर्णेला वर्षा ऋतूशिवाय समुद्र जसा नेहमी पाण्याने भरलेला असतो, तसा जो कोणत्याही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो, तो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो, ज्याच्या अंतःकरण रूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूप आसनावर बसून शोभत आहेत, जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे, असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो, अंतःकरणात आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगा तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते, अर्जुना तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त, तो जशी काही स्त्री व मी पती इतका मला तो आवडतो, इतकेच नाही तर तो मला जीवा इतका प्यारा आहे, पर माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्यालाही देखील उपमा अपुरी आहे. परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी ह्या मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत, पण अर्जुना तुझ्याही माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलायची गोष्ट पण बोलायलाच लावते, म्हणून आम्ही बायकोची व जीवाची झटकन उपमा देऊ शकलो नाही, तर हे प्रेम बोलून दाखवता येईल काय? आता अर्जुना हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते, त्यात आणखी कदाचित संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा नाही काय? म्हणून अर्जुना तूच प्रेमळ भक्त आणि तू श्रोता आहेस, शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमाची गोष्ट बोलण्याची वेळ आली, जरी प्रेमाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नाही, तरी मागील ओळीत सांगितल्याप्रमाणे प्रेमाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे, म्हणून आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे असे म्हणता क्षणी देव डोलावयास लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतःकरण बसावयास घालतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे, ज्याचा लोक कंटाळा करीत नाहीत व जो लोकांना कंटाळत नाही, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यांपासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे. जर त्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि त्याचा स्वतःहून लोकांना क्षीण होत नाही, फार काय सांगावे. अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव हवा अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळ नाही. हे जगच त्याचा देह झाल्यामुळे आवडते आणि नावडते हे भावच त्याच्या चित्तातून गेले व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याचे आनंद व क्रोध ही द्वंद्वे बंद पडले. असा सुख दुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला व भय आणि चित्तक्षोभ यांना रहित झालेला आणि इतके असून शिवाय ज्याच्या
माझ्या ठिकाणी अनन्य असलेला तर त्याचा मला मोह असतो. ती आवड काय सांगू. झोपू नको, आपल्याला खाली जायचं, पोलिओ घ्यायला जायचं. थांब. पाय 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 माझं पाय लागतं माझ्या पाय. बसून घे, झोपू नको, अशी बस. मी तुला नेणार नाही खाली, मी आशू कधी येऊन येईन तू झोपलेला. असा सुखदुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अन्य नसलेला तर त्याचा मला मोह असतो. ती आवड काय सांगू. हे राहू दे, तो माझ्या जीवाने जगतो, म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरूर असते. तो जो आत्मा आनंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेला ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण स्थितिरूपी जी स्त्री तिचा प्रिय पती झाला. निरपेक्ष व शुद्ध तत्वार्थीचा देखणा, उदासीन, संसार दुःख विरहित, कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार तत्वरहित असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. अर्जुना, त्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही. त्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, ज्याला कशाची जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या अंतिम आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो. काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यास खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मोक्षाचे शरीर पडावे लागते. हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो, परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही. गंगोदक पवित्रांतील पवित्र आहे. आद्या, मोबाईल देईल जरा मोबाईल दे. आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाहीसे पावतात, परंतु तेथे गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्या कारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो. गंगेप्रमाणे साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकांच्या बुडण्याची भीती नसते. ए दीदी, 2 मिनिटं मोबाईल दे ना. मोबाईल बुडण्याचा संभव असतो. गंगेप्रमाणे साधकाच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकात बुडण्याची भीती नसते. तेथे साधू संगतीत मरायचा प्रसंग न येताच त्याच देहात रोकडा मोक्ष पदरात पडतो. संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो. म्हणून आता हे वर्णन पुरे. तो याप्रमाणे आपल्या पवित्रपणाने तीर्थाला आश्रय असतो. ज्याच्या मनातील अज्ञानादी मळ देशगळीस लावले, सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे तो आंत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो अज्ञानरूपी भूमीत असलेला ब्रह्मरूपी धनाला पाहणारा पायवळ आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कुठेही आसक्ती नसते. जो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पिढेपासून मुक्त झालेला असतो. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा, वरील पक्षाला मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो, म्हणजे पारध्याच्या हातून सुटल्याबरोबर त्याचा आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा या पुरुषाला आनंद सतत असतो. आणि मेलेला पुरुष उघडा नागवा जरी असला तरी तो लाजेला जसं जाणत नाही, तसा तो कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. आणि कर्माचा आरंभ करण्याकरता लागणारा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नी विझून जातो, त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला शांती आली आणि त्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे. अर्जुना, इतका जो तो ब्रह्ममी आहे अशा भावनेने भरलेला आहे. आद्या, केस नीट कर आणि खाली ते आहे बसतात का बघून ये ना. पोलिओ देणार आहे. पोलिओ म्हणजे औषध. ते गेटच्या समोर बसतात, वॉचमॅनच्या मागे. अर्जुना, इतका जो ते ब्रह्ममी आहे अशा भावनेने भरलेला आहे. तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला आहे, तो अद्वैत झाला आहे. आता त्याचा भक्ताशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात. तथापि भक्ती सुखाकरिता आपल्यातच देव भक्त व असे 2 भाव करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच
सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही. अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचे विषय असतो. फार काय सांगावे त्याची जेव्हा आम्हाला भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. त्यांच्याकरिता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरिता मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव प्राण ओवाळून टाकावेत. जो हर्ष पावत नाही, द्वेष करीत नाही व शोकही करीत नाही, अप्राप्त वस्तूंची इच्छा करीत नाही, चांगले व वाईट या दोन्हीचा त्याग केलेला जो भक्तिमान मनुष्य असतो तो मला प्रिय आहे. जो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही, आपणच विश्वावर असे समजूत बनलेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासानेच नाहीसा झालेला असतो. म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते, आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही, हे जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही आणि ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाची इच्छा करीत नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे घडत नाही त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच वाटत नाही. असा जो केवळ अखंड बोधरूप असून त्याविषयी आणखी जो माझ्या ठिकाणी भजनशील असतो तरी तो अरे अर्जुन त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझीच शपथ वाहून सांगतो. तर आज आपल्या माऊलींच्या किती 196 वाचन झालं आहे. मला जाताना घेऊन खाली पोलिओला जायचं आहे. सो झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला सुरू देऊया. नमस्कार.